हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आठवड्याभरांच्या भाज्यांची आपण कशाप्रकारे तयारी केली पाहिजे, म्हणजेच आपली सकाळची धावपळ किंवा संध्याकाळची धावपळ अशी होणार नाही आणि भाज्या आयत्या अशा चिरून नीटनेटके ठेवून स्वच्छ धुवून ठेवल्या की आपल्याला पटकन अशी भाजीही बनवता येते. आता आपला भाजीपाला आणण्यामागचा हेतू आपल्या हेल्थसाठीही चांगल्या असल्या पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांना त्या आवडल्याही पाहिजेत. अशा प्रकारे आपण घरात नेहमीच भाजीपाला आणत असतो. काय देऊ काय देऊ? तू दिवसभर आद्याच्या घरी ना बाबू? दिवसभर आज दिवसभर तू आईला सोडून आद्याच्या घरी की नाही? काय झालं तुला? काय झालं? काय झालं? मोबाईल निवडा. माझ्या डॉक्टर साहेब पाय चेक करा. फोटो टाका. डॉक्टर साहेब चेक करा. माझ्या डॉक्टरची आद्यान मायऱ्या दिवसभर सोबत जरी असल्या तरी एकमेकांना सोडून जाताना तेवढ्याच त्या रडतात. आता दुपारी सकाळीच मी 11 वाजता मायऱ्याला सोडलं होतं. तिच्यापाशीच ती नंतर दुपारचं जेवण केलं. तिथेच झोपली. दोघी आद्यान त्या झोपल्या. पुन्हा उठल्याच्या नंतर पुन्हा तिने त्यांना खाऊ वगैरे घातलं आणि पुन्हा छान आवरलं. गार्डनमध्ये त्यांना फिरून आणलं आणि त्यानंतर मग दोघी सोबत इकडे सोडलं. आद्याही इकडे आलते. जेव्हा आद्या जाताना आता मायऱ्याने पुन्हा तितकाच गोंधळ घातलाय. माझी आद्या करत तितकाच गोंधळ चालू आहे. रडती आहे, अजून पण रडतीच आहे. म्हणजे असं ह्यांना एकमेकींना सोडायचंच नसतंय. कुठे जायचंय? किती रडतो तू? जाऊया आपण दोघीने जायचं वॉकला. जायचं का सांग बरं? जायचं कुठे जायचं? अयो तिकडे पण सांगतो मामा. वा वा किती सुंदर आहे ना मायरा. काय आहे ग ते? काय आहे मला सांग ना. आज तुला बोलते का? आज तुला आता इथे तुम्ही मायराची एवढी सारी रड बघितलीच असेल. पहिल्यांदा असं झालं, तिला सकाळी 11 वाजता आद्याकडे सोडलं. 11 वाजल्यापासून संध्याकाळचे 7 वाजेपर्यंत ती आद्याकडेच होती. तरीही जेव्हा आद्या माझ्या घरी आली तेव्हा ती जाताना तिचा तितकाच गोंधळ होता की माझ्या आद्याला सोडू नको. म्हणजे ह्या दोघी इतकाच गोंधळ घालतात. जरी आद्याकडे मायरा गेली, मायराकडे आद्या आली, ती तिकडे गेलं तर ती रडते आणि इकडे आलं तरी ही रडते. म्हणजे असं चालू होतं. आज मायराने जरी सकाळपासून त्रास नसेल दिला, तो माझा संध्याकाळचा तिने भरून काढलेला आहे. तरी चला मग मी तुमच्याशी याच गप्पा मारत होते की जेव्हा आपण आठवड्याभरांच्या भाजीपाल्याचं असं नियोजन करतो तेव्हा आपलं म्हणजे जेव्हा भाजी बनवतो तेव्हा आपल्याला जास्त वेळ जात नाही आणि आपण बनवतो. अगं मायरा ती तुझी का बाबू? काय वाळवा मायरा दे ना मग. अगं मायरा ती तुझी का बाबू? काय वाळवा मायरा दे ना मग.
मायरा आजकाल इतके टँट्रम करायला शिकली ना, आणि रुसण्यासाठी तर एवढी बापरे. म्हणजे ते दुकानातही गेलो तरी पण तिला जरी म्हटले ही चप्पल नको घालू मायरा, तरी पण तिला राग येत होता आणि अशी रुसून बसत होती. आणि तिचं असंच चालू होतं. आणि मुलं असे टँट्रम करायला मला वाटतं जशी जशी मोठी होतात ना, तशी तर ती जास्तच करायला शिकतात. चला मग असं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत होते. मायराचाच भरपूर तुम्ही गोंधळ बघून घेतला. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जेव्हा आपल्याला सकाळची गडबड असते, टिफिन वगैरे द्यायचा असतो, जेव्हा आपण भाज्या ऑर्गनाईज करून ठेवतो, अगदी चांगल्या प्रकारे त्या जेव्हा बाजारातून आणतो तेव्हा चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायच्यात. त्यानंतर मस्त अशा चिरण्याच्या भाज्या असाल तर तुम्ही बघितलंच असेल, माझ्याकडे कांद्याची पात होती, त्यानंतर पालकची भाजी होती. ह्या सगळ्या निवडताना म्हणजे सकाळी स्वयंपाकाच्या वेळेस घाई गडबडीत निवडताना आपला खूप जास्त वेळ जातो. तेव्हा आपण आधीच असं प्रिपरेशन करून ठेवलं तर आपल्याला अजिबात आपला वेळ जात नाही स्वयंपाक करताना. आणि इथे मी शेवग्याच्या शेंगा ज्याही स्वच्छ धुवून आणि मस्त असे त्याचे काप करून त्याही भरून ठेवल्या होत्या. त्यानंतर मेथीची भाजी माझी निवडून झाली होती आणि तीही मस्त अशी गुंडाळून ठेवून दिली होती. त्यानंतर पुन्हा कोथिंबीर तेही भरून ठेवली होती. आणि ह्या ज्या भेंडी वगैरे असेल तीही स्वच्छ धुवून कापडाने मस्त अशी पुसून घ्यायची आणि चिरून तेही ठेवून देऊ शकतो आपण. मी अशा प्रकारे म्हणजे भाज्यांचं ऑर्गनायझर करून ठेवत असते. आणि तुम्हीही करता का मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि करत असाल तर चांगल्या सवय आहेत त्या एक प्रकारच्या. कारण की आपल्याला असं होतं की कधी आपल्या स्वयंपाकातून आपण मुक्त होतो आणि स्वयंपाक झाला की आपली एकदा कामं अर्ध्यातली कामं आपली होऊन जातात. म्हणूनच अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या सवयी म्हणजे ह्या सवयी आपण लावून घेतल्या तर आपली कामं अगदी आरामात होऊन जातात. म्हणूनच जेव्हा पण आपण बाजारातून भाजीपाला आणतो तेव्हा अशा प्रकारे क्लीन वगैरे करून स्टोअर करून ठेवायला अशा प्रकारे आपण सवय लावून घेतल्यानं तर आपली कामं अतिशय सोपी होऊन जातात. आणि चला तर मग तुम्ही असं करत असाल तर मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आणि हो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. चला मग मायराच्या अशाच मस्ती चालू होत्या आणि याच मस्तीसोबत मी इथेच हा व्हिडिओ एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.